बाबासाहेबांनी जाहीरपणे मनुस्मृतीची होळी केली, तिच्या मागचं कारणच हे होतं की समाज व्यवस्थेमध्ये होत असलेला अन्याय आणि समाज व्यवस्थेमध्ये होत असलेल्या ध्रुवीकरण हे बाबासाहेबांचा उद्देश होतं. आणि म्हणून जेव्हा समाजामध्ये काही गोष्टी ह्या ज्या आहे ज्याच्यामुळे समाजामध्ये ध्रुवीकरण होणार असेल किंवा समाजामध्ये द्वेष पसरणार असेल किंवा कोण उच्च आणि कोण नीच ठरवणार असेल तर अशा गोष्टीची होळी केली पाहिजे, याची सुरुवात बाबासाहेबांनी केली. आणि म्हणूनच आज या जागेला आम्ही निवडलेलं आहे, कारण ज्या तऱ्हेने पहिली जी आहे ती लिस्ट आलेली डिक्लेअर होऊन जी पात्रतेच्या संदर्भामधली जिला आमचा पूर्णपणे विरोध आहे. कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सगळ्या माणसांचं, कारण स्वतः पोलीसवाल्यांना सुद्धा माहिती असेल आणि सर्वसामान्य जनतेला पण माहिती आहे की प्रत्येकाचं जर विश्व काय असेल तर त्याचं ते घर असतं. कारण जीवनभराची कमाई म्हणून त्याच्या घराकडे बघितलं जातं. आणि जेव्हा या घरावरती डल्ला मारण्याचा काही लोकांचा डाव असेल त्यावेळेला ज्यावेळी अन्याय होणार असेल त्यावेळेला बाबासाहेबांच्या शरण येऊन आम्ही बाबासाहेबांनी जो मार्ग स्वीकारला तो मार्ग आज आम्ही या ठिकाणी स्वीकारणार आहोत. आणि बाबासाहेबांनी ज्या तऱ्हेने मनुस्मृतीची जाहीर होळी केली त्याच तऱ्हेने आज आम्ही या पात्रते संदर्भात सुद्धा जाहीर होळी करणार आहोत की आम्हालाही मान्य नाहीये, आम्ही ही लढाई लढण्याचं काम करणार. खरं तर माझ्या हातात लिस्ट आहे, आता ज्योतिताईंनी सांगितलं की 81 लोकांबद्दल उल्लेख केला, पण 500 लोकांच्या 450 लोकांच्या लिस्ट मध्ये जवळपास पुरवणी मागणी सकट म्हणतात ना, पुरवणी लिस्ट सकट 122 लोकांना त्या ठिकाणी जे आहे ते पात्र करण्यात आलेलं आहे. मी लिस्टच घेऊन आले कारण काही लोकांना त्याच्याबद्दल माहिती सुद्धा असली पाहिजे. पात्र लोकांची संख्या 122 आहे, नॉट एलिजिबलची संख्या 87 आहे म्हणजे 87 आहे. रेंटल स्कीम म्हणजे सुद्धा अपात्र लोकांची संख्या 58 आहे. 2.5 लाखाचे जे आपल्याला घरं मिळणार आहेत त्याच्यामध्ये एपीएफ प्राईम मिनिस्टर आवास योजने ती संख्या 11 आहे म्हणजे ते सुद्धा अपात्र आहेत. डॉक्युमेंटेशन नॉट सबमिटेड असे 58 आहेत, ज्यांनी डॉक्युमेंट सबमिट केले नसतं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यानंतर त्यांनी नॉट डिसाइडेड ही संख्या 126 केली. ज्यावेळी मी 126, 58, 11, 58, 87 ची ज्या वेळेला मी टोटल केली तेव्हा 340 लोक ही जे आहेत याच्या बाबतीमध्ये अपात्र आहेत. कारण नॉट एलिजिबल अनिश्चित त्या ठिकाणी त्यांचे डॉक्युमेंटेशन नाही. आणि एक पत्र पाठवले की 7 दिवसामध्ये तुम्हा सगळ्यांना या वेबसाईट मध्ये आपले डॉक्युमेंट सबमिट करायचे आहेत. याचे डॉक्युमेंट तुम्ही सबमिट केले नाहीत आणि तुमच्या सगळ्यांकडून ऍफिडेव्हिट सुद्धा लिहून घेतलेला आहे की डॉक्युमेंट मध्ये जर काही चुकीचं आलं तर तुम्ही त्याला सर्वस्वी जबाबदार असणार आणि तुम्हाला जी केस कोर्टाच्या माध्यमातून तुम्हाला लागते ती केस तुम्हाला लागणार. आता हे सगळं जर बघितलं म्हणजे 122 लोक पात्र आहेत आणि जवळपास 350 लोक ही अपात्र आहेत. आणि या सगळ्यांच्या बाबतीमध्ये मला वाटतं की जे जे डॉक्युमेंट त्या वेळेला मागितले ते सगळे डॉक्युमेंट सगळ्यांनी सबमिट केले. मेघवाडीच्या सर्वांनी सबमिट केले असतील ना त्यावेळेला तुमच्याकडे आले तर तुम्ही सगळे डॉक्युमेंट, आता तुम्ही 7 दिवसासाठी काय एक्स्ट्रा डॉक्युमेंट देणार आहात की ज्याच्यामुळे तुम्हाला 7 दिवसानंतर ही मंडळी पात्र करणार, हा पहिला प्रश्न. कारण आपलं डॉक्युमेंट गेले, आपलं पात्रता झाले, आपले एक घर पात्र केले, 4 घरं पात्र केली, त्याच्या पुढचं घर पात्र केलंय. त्यामुळे माझे तर एकदम महत्वपूर्ण प्रश्न आहेत. माझा प्रश्न असा आहे की खालचं घर अपात्र केलंय आणि वरचं घर पात्र केलंय. आता खूप लोक मला म्हणतात की ताई असं कसं केलं, तर मी म्हटलं बरोबर आहे, खालचं घर अपात्र केलं तर तुम्हाला धारावीत घर द्यायचं नाही, वरचं घर पात्र केलं तर तुम्हाला देवणारला घर द्यायचंय. देवणार जसं सांगते तुम्हाला मुलुंड किंवा ते सॉल प्लांट लँड, ते मिठागराची जमीन किंवा तुमचं मड मालवणी इथे तुम्हाला तिथे घरं द्यायची आहेत किंवा नवी मुंबईला घरं द्यायची जी प्राईम मिनिस्टर आवास योजनेच्या अंतर्गत बनली तिथे द्यायची आहेत घरं. आता ही सगळी घरं धारावीत आहेत का? ही सगळी घरं धारावीत नाहीत. जेवढी कमीत कमी घरं लोक पात्र होतील खालच्या लोक त्यांनाच फक्त कुठं घर द्यायचंय, धारावीत द्यायचंय. हे तर तुम्हाला माहिती आहे की नाही माहितीये? माहिती आहे ना सर्वांना की जे त्यांनी सांगितले त्यांच्या कशामध्ये त्यांच्या मास्टर प्लॅन मध्ये सांगितलंय जे घर खालचं पात्र आहे त्यांना धारावीत घर देणार, जी वरची घरं पात्र आहेत त्यांना रेंटल हाऊसिंग आम्ही बाहेर देणार. बरोबर आहे? मग मला सांगा ही जी खालची पात्र घर त्याची संख्या किती आणि अपात्र वरची केलेली संख्या किती, याच्यामध्ये किती मोठा रेशो आहे? 500 मधली जवळपास तुम्ही बघितलं तर 100-120 घरं जी आहेत ती पात्र आहेत आणि बाकीची सगळी घरं ही अपात्र आहेत. म्हणजे खालचं घर अपात्र आहे, वरचं घर पात्र आहे. म्हणजे तुम्ही कुठे जाणार? बाहेर म्हणजे कुठे? देवणारला जाणार, गोवंडीला जाणार त्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी जो कचरा आहे त्या कचऱ्यामध्ये सातत्याने प्रत्येक तासाला जवळपास 2000 पेक्षा जास्त मेगाटन 6000 पेक्षा जास्त मेगाटनचा मिथेन गॅस निघतो. त्या मिथेन गॅस मध्ये कारण तिथे पण पूर्ण डम्पिंग ग्राउंड बंद करणार नाही, डम्पिंग ग्राउंड मधला काही भाग जो आहे तो त्या ठिकाणी खाली करून त्या ठिकाणी बिल्डिंग बांधण्याचं काम होणार आहे. आणि त्या डम्पिंग ग्राउंड मध्ये आपण जाऊन राहायचं, आपलं स्वतःचं घर सोडायचं. आता मला तर पहिला प्रश्न असा आला की हे फक्त छोटे छोटे का, ज्या वेळेला मास्टर प्लॅन डिक्लेअर केला मग फक्त 500 लोकांचीच का त्यांनी टाकली?
टाकली, छोटे 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 करून लोकांना तुकड्यात पाडायचं आणि छोटे छोटे तोडत तोडत जायचं. म्हणजे मेघवाडीची मिटिंग मी इथे काय घेतली? खरं तर मला खूप लोकांनी सांगितलं की मेघवाडीची मिटिंग मेघवाडीमध्ये घ्या, त्या साईडला घ्या. मी बोलले मला या ठिकाणी मिटिंग घ्यायची, येणाऱ्या काळात 90 फीटला पण घ्यायची, कारण एक छोटीशी तुमच्या सगळ्यांसाठी हा नमुना आहे. म्हणजे मी उद्या विचार करते जी आपको समझना पड़ेगा की राजीव गांधी की व्यवस्था क्या होगी कल, नाही की नगर का क्या. तर सगळाच पोषण तुम्ही जर डीआरपीचा मास्टर प्लॅन बघितला तिथे एकाला पण घर मिळत नाहीये, सगळ्या लोकांना शिफ्ट चाललेले आहे. ज्या दिवशी मी मेघवाडी जाऊन मी इथे बौद्ध महासंघात येऊन बसले, मला कुठली लोक भेटायला आली? रेल्वेची लोक भेटायला आली. रेल्वेच्या लोकांनी मला काय विनंती केली? त्यांनी मागे सुद्धा मी एका लग्नाला गेले होते, बाबू मार्कूच्या मला वाटतं कार्यक्रमाला गेले होते, त्यांनी मला बोलवलं आम्हाला ताई तुमची भेट पाहिजे. म्हटलं काय सांगा ना. बोलत ताई आमचा तुम्ही मुद्दा मांडा. काय मुद्दा मांडा? तर ते म्हणाले की आम्हाला असं प्रॉमिस केलं होतं, आणि त्या स्वतः डीआरपीच्या टेंडर मध्ये ही गोष्ट आहे. कारण मी ज्या वेळेला बोलते मी डॉक्युमेंटेशन वर बोलणार, कारण डॉक्युमेंटेशन वरच बोललं गेलं पाहिजे, कायद्यानुसार बोललं गेलं पाहिजे. त्या डॉक्युमेंटेशन मध्ये असं होतं की जी घरं ह्या बिल्डिंग आहेत, ह्या बिल्डिंगी त्या ठिकाणी असलेल्या पीएमजीपीच्या बिल्डिंगी आणि इस्टेट प्रॉपर्टीच्या बिल्डिंगी आणि त्याच्याबरोबर असलेले कुठले तर रेल्वेच्या क्वार्टर्स असं म्हणून त्याच्या टेंडर मध्ये 9,500ची घर आहेत. पण आता त्यांचं एवढं झालेलं आहे की त्यांना रेल्वेमध्ये राहणाऱ्या लोकांना सुद्धा त्या ठिकाणी बिल्डिंग मध्ये घरं द्यायची नाहीत. त्यांना सुद्धा ते तुम्ही सांगतायत की आम्हाला तुम्ही सांताक्रूजला जावा ताई, आम्हाला सांताक्रूजला जायचं नाही. आम्हाला सांगितलं होतं सर्वे करा, सर्वे केल्यानंतर तुम्हाला ही बिल्डिंग बनते त्या ठिकाणी देऊ. पण आज आम्हाला सांगतात आम्हाला इथे घर मिळणार नाही. आम्हाला ते परवाच ते तिकडे मला बौद्ध महासंघात येऊन भेटून गेले आणि त्यांनी सांगितलं आम्हाला की माझ्याबरोबर खूप लोक होते, इथे बसलेली पण खूप लोक त्या वेळेला होती, ते उपस्थित होते. त्यांनी सांगितलं की तुम्ही आमचा पण आवाज त्या ठिकाणी संसदेमध्ये उचलण्याचं काम करा. आणि त्यांनी सांगितलं मला की आम्हाला जे प्रॉमिस केलं होतं त्याप्रमाणे आमच्याशी सुद्धा ती आहे ती बेईमानी झालेली आहे. मग मला कळत नाही की रेल्वेच्या जे लोक राहतायत आज त्यांना घर नाही, ज्या मेघवाडी मधल्या लोकांचं झालं. आता माझं त्यांना तेच सांगणं आहे, ज्यांनी ज्यांनी ते मी काल पण परवा बोलले, जी जी मंडळी सर्वे करताय त्यांचे नंबर ठेवून घ्या, कारण जी मंडळी सर्वे करतायत त्यांच्यावर नैतिक जबाबदारी जास्त आहे की त्यांनी बघितलं पाहिजे की जी लोकांची पात्रतेसाठी तुम्ही 3-3 घराच्या लोकांना आश्वासन दिलं, आता एक घर पात्र होत नाहीये धारावीमध्ये. हा तुम्ही कुठे घर द्यायची गोष्टी बोलताय? देवणारला ते पण आम्हाला रेंटल हाऊस द्यायच्या गोष्टी बोलतायत. म्हणजे हा आमच्यावरती किती मोठा अन्याय आहे. आणि ही या ठिकाणी घेण्यामागचं कारण असं की बाबासाहेबांनी आम्हाला शिकवलंय अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा महापापी असतो. आम्ही अन्याय नाही सहन करणार, आम्ही नाही सहन करणार. ज्या वेळेला आमच्याकडे डॉक्युमेंट आहे, ज्या वेळेला आम्ही सांगतोय की धारावी मधल्या प्रत्येक माणसाला धारावीत, खरं तर मला अजून सांगायचंय पुढे जाऊन, यांनी सगळे डॉक्युमेंट कुठपर्यंत चेक केले? 2000 पर्यंत चेक केलेत. जेव्हा की धारावीमध्ये 2011 पर्यंत धारावीला हायकोर्टाची ऑर्डर आहे. दुसरं यांनी काय केलंय, एकाने दुसरं घर खरेदी केलं असेल, हे तर धारावीमध्ये खूप होणार आहे. म्हणजे ट्रान्सफर घर म्हणजे काय म्हणतात त्याला, 2000 पूर्वीचं स्ट्रक्चर आहे, पण आज घरामध्ये कोणतं राहतोय त्याला अपात्र केले. म्हणजे ते घर अपात्र दाखवले, वरचं घर पात्र दाखवले. म्हणजे याचाच अर्थ काय? खरं तर आम्ही सांगितलं होतं, आम्ही कायदा केला होता की स्ट्रक्चरला मान्यता असली पाहिजे. स्ट्रक्चर मधला येणारा माणूस काल जरी आला तरी ते स्ट्रक्चर 2000 पूर्वीचं असेल, त्याचं डॉक्युमेंटेशन असेल तर त्या माणसाला पात्र ठरवलं गेलं पाहिजे आणि त्याच्याकडून ट्रान्सफर बी घेतली पाहिजे, ही पॉलिसी होती. पण तुमची जी लिस्ट आम्ही अभ्यास केला तेव्हा तुमच्या लिस्ट मधून आम्हाला एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की ज्यांनी ज्यांनी घरं घेतली ती सगळी मंडळी अपात्र आली आहेत. आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं आम्हाला जे दिसलं, जे कमर्शियल आहे त्याच्याकडे गुमास्ता लायसन नाहीये, पण समजा आता तुम्हाला माहितीये की 14 डॉक्युमेंट पैकी कुठली पण एक डॉक्युमेंट दिलं तुमचं घर पात्र होतं, पण एखादंच लायसन नाहीये तुमचं. भलेही इलेक्ट्रिसिटी कमर्शियल असले तरी सुद्धा तुमचं जे कमर्शियल स्ट्रक्चर आहे त्याला रद्द करून त्याला रेसिडेन्शियल केलेलं आहे. म्हणजे सगळेच कायदे बाजूला ठेवून, सगळेच नियम बाजूला ठेवून, सगळेच नियम धाब्यावर ठेवून लोकांवरती किती मोठा अन्याय आहे. ज्या वेळेला आम्ही सांगतोय की 2011 पर्यंत घेतला पाहिजे तेव्हा तुम्ही 2000 पर्यंत घेताय. ज्यावेळी आम्ही सांगतो स्ट्रक्चरला मान्यता आहे त्यावेळी तुम्ही व्यक्ती धरून त्या स्ट्रक्चरला अपात्र करण्याचं काम करताय. ज्या वेळेला आम्ही सांगतोय की तुम्ही त्या स्ट्रक्चर मध्ये जी लोक आहेत त्यांच्याकडे सगळ्या बाकीचे डॉक्युमेंट आहेत, खरं तर एक डॉक्युमेंट असली तरी पात्र होतं. पण मी बघितलं सगळ्यांमध्ये काय त्यांना पाहिजे, मतदार यादी. मतदार यादी नाहीये अपात्र, मतदार यादीमध्ये नाही अपात्र. अरे बाबा, इलेक्ट्रिकचं बिल असेल, बाकीचे डॉक्युमेंट असेल तर ते पात्र आहे ना. आता जी
लोकांना सुद्धा अपात्र करण्याचं काम केलेलं आहे. एक खिडकी खोललेली आहे. मी त्या मॅडमना बोलणार आहे की मॅडम तुम्ही होता अभ्यास केला की नाही. आता खरं तर शताब्दी नगरचे कोणी आले का नाही मला इथे माहित नाही, पण शताब्दी नगरला आहे का अजून शेकडला आहे. पण शताब्दी नगरला किती हेअरिंग झालं त्यांना विचारा. किती हेअरिंग झालं सुरेश? तुम्हाला कितना हेअरिंग हुआ? 6 ते 7 हेअरिंग. ज्या वेळेला हा प्रोजेक्ट भाडा करत होतो त्यावेळेला 6 ते 7 हेअरिंग, आणि त्या पण वैयक्तिक हेअरिंग. एकदा डॉक्युमेंट आणले नाही, दुसऱ्यांदा डॉक्युमेंट आणा, तिसऱ्यांदा डॉक्युमेंट आणा. ज्या वेळेला राजीव गांधी नगरला नोटीस मिळाली आणि MK लाला 4ला नोटीस मिळाली, फक्त राजीव गांधी लोकांमध्ये 100 लोक पात्र झाले, 600 लोक अपात्र झाले. आणि MK लाला 4 जिथे 60 फीटला आहे तिथे 250-300 लोकांपैकी फक्त 50 लोक पात्र झाले, बाकी सगळ्यांना अपात्र केलं. मी BMCला गेले, मी BMCला म्हटलं तुम्ही डॉक्युमेंटच चेक केलेले नाहीत. लोकांना काय पाहिजे काय नाही पाहिजे, कुठलं डॉक्युमेंट नाहीये हे लिहून द्या आम्हाला, ते डॉक्युमेंट आम्ही सबमिट करतो. पण दुर्दैवाने त्यावेळेला मुंबई महानगरपालिकेशी संबंध असल्यामुळे आम्ही स्वतः अधिकाऱ्यांबरोबर बसलो. या 4-5 लोकांनी बसून तिथे टेबल टाकले, प्रत्येकाचे फॉर्म भरून घेतले, डॉक्युमेंट भरून घेतल्या, मतदार यादीतलं नाव काढून घेऊन दिलं. आता हे काम का होऊ शकलं? कारण आपण जाऊन त्या अधिकाऱ्यांशी भांडण करू शकतो. पण दुर्दैवाने इथे तर एक खिडकी दिलेली आहे, एक वेबसाईटचा नंबर दिलाय, वेबसाईटचं नाव दिलंय, 7 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला डॉक्युमेंट सबमिट करायचे. मी त्यांना म्हटलं की तुमचा ज्याने सर्वे केला, कारण सर्वेला मी त्यावेळी विरोध केला होता, झाला आम्ही विरोध केला, पण तुम्ही कोणाच्या तरी सांगण्यावरून सर्वे केला, ठीक आहे. आता त्या व्यक्तीला पण आणा, त्याला पण सांगा या आंदोलनात सामील हो. कारण ज्या तऱ्हेने त्याची नैतिक जबाबदारी तुम्हाला 3-3 घरं देण्याची होती, आज एक घर मिळत नाही स्वतःचं ओनरशिपचं. एक तर ऑलरेडी आपल्याला रेल्वेच्या जमिनीमध्ये देत आहेत, ती सबलीज केली आहे अदानीला, ती काय आपल्याला ओनरशिप मिळणारी जमीन नाही. आपण मालक तर होतच नाही. बरं मालक होत नाही तर होत नाही, सोडून द्या. 400 घरं तुम्ही आमची अपात्र केली, जवळपास 350-400. मग माणसाने जायचं कुठे? देवणारला. आणि ते रेंटल घर आहे, ते तर होताचं पण घर नाही. उद्या मनात आलं तर सरकार काय करेल? त्यामुळे तुम्ही ह्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये मी यासाठी ह्या गोष्टी बोलते की ह्या गोष्टी उद्याच्या येणाऱ्या सगळ्या लोकांना जागरूक व्हायला पाहिजेत. हा प्रश्न फक्त मेघवाडीचा नाही, हा प्रश्न पूर्ण धारावीचा आहे, लक्षात ठेवा. आणि आता ज्या वेळेला हळूहळू हळूहळू पट्ट्यापट्ट्याने येतील आणि जर अशा तऱ्हे लोक अपात्र व्हायला लागले, मग धारावीचा विकास कोणासाठी होतोय? म्हणजे सातत्याने आम्ही जे सांगतोय की 60 फीटच्या या पोर्शन पासून आणि MJ रोडच्या त्या रेल्वेच्या बाउंड्री पर्यंत, जे तुम्हाला मास्टर प्लॅन मध्ये पण दिसलेले सगळ्यांना, किती लोक अभ्यास करतात मला माहित नाही, तेवढ्या पोर्शन मध्ये धारावीतले लोक राहणार आणि बाकी पूर्ण धारावी अदानींना देणार. म्हणजे त्यासाठी तुम्ही आम्हाला अपात्र करणार खालच्या लोकांना, आणि तुम्ही वरच्या लोकांवरचं आम्हाला पात्र करणार का? आता तुम्हाला बाहेर देता यावं घर म्हणून. आणि लोकांनी पण विचार करण्याची आवश्यकता. आता माझं नम्रतेचं आव्हान आहे, झालं गेलं विसरून जा, आपण पुढे तरी विचार करा. आज धारावी मधल्या घराची किंमत काय आणि देवणाच्या घराची किंमत काय? आज धारावीच्या घराची किंमत काय आणि त्या मिठागराच्या जमिनीवरची किंमत काय? काय चाललंय आपल्याशी? खेळ चालले आपल्याशी, आपल्याला फसवणूक करतायत. कोणाच्या घरात जाऊन तुम्ही उभे राहणार आहात? उद्या त्यांनी सांगितलं की अपात्र आहे, तुम्ही केस पण करू शकत नाही, कारण तुम्ही हाताने ऍफिडेव्हिट लिहून दिले. तुमच्याकडे ऍफिडेव्हिट लिहून घेत. मी लोकांना सांगत होते की कशासाठी ऍफिडेव्हिट लिहून देताय. आता माझ्या समोर एवढे पोलीसवाले आहेत, विचारा त्यांना. एखादा चोर जरी भेटला तरी चोर सांगतो का मी चोर आहे? तो लिहितो मी नॉट गिल्टी आहे. जेव्हा कोर्टात तुम्हाला राहतो त्या प्रत्येक जण काय बोलतो विचारा त्यांना, नॉट गिल्टी. आणि आम्ही स्वतःहून लिहून देतोय की आमच्या डॉक्युमेंट मध्ये काही चुकीचं सापडलं तर आमच्यावर केस घ्या. काय चाललंय? कुठे आपण चाललो? मी सांगते आणि तुम्ही ऍफिडेव्हिट पेपरवर लिहून देताय. तुमच्या बाजूला 2 माणसं उभी करतात, त्याची सही घेतात आणि ती माणसाबरोबर फोटो काढतात, व्हिडिओ काढतात, म्हणजे एक डॉक्युमेंटेशन तयार करून ठेवतात की तुमच्या विरुद्ध उद्या ते कोर्टात उभं लावता येईल. ही जर भूमिका असेल तर ही भूमिका आपल्याला सगळ्यांना हालून पाडावी लागेल. त्यासाठी आपल्या सगळ्यांना एकत्र यावं लागेल. माझं सगळ्यांना नम्रपणेचं आव्हान आहे. आम्ही शांतता मांडणारी मंडळी आहे, आम्ही देशाचं संविधान मांडणारी मंडळी आहेत, आम्ही बाबासाहेबांचं नाव घेतो, आम्ही महात्मा गांधीजींचं नाव घेतो, आम्ही शांततेने चालणारी मंडळी. आम्ही आंदोलन पण शांतपणे केलं. एक तर आम्ही काँग्रेसवाले असेच खूप सज्जन आहोत, पण ज्या वेळेला लोकांचा एवढा मोठा अन्याय होतोय, आता ज्या दिवशी बुलडोझर आहे त्या दिवशी काय करणार? का पोलीस स्टेशनमध्ये राहायला जागा देणार? त्यांच्या पोलीस स्टेशन मध्ये जे त्यावेळेला सर्वे करायला येत होते ती मंडळी त्यांना जागा देणार? कुठे जाणार लोक? अजून जेवणाच्या बिल्डिंगी बनलेल्या नाहीयेत, अजून तो कचरा साफ होणं बाकी आहे. पण लोकांचं काय होणार? म्हणजे तुम्ही लोकांना मरायला पाठवताय. जिथे आयुष्याची जी किंमत आहे, जिथे आता आहे धारावीमध्ये 60 ते 70 असेल, त्या देवणारमध्ये 40 वर्ष माणूस जगू शकत नाही. एवढा गॅस आहे तिथे, विषारी गॅस सारखा निघतो. त्या ठिकाणी विषामध्ये आमच्या माणसाला
पाकिस्तानी मरायला जायचं आणि अदानींचे मॉल व्हावे म्हणून सरकारी यंत्रणा कामाला उभी राहणार. एवढी घाणेरडी परिस्थिती मी कधी बघितलेली नाही. या देशामध्ये संविधानाचं राज्य आहे, या देशामध्ये लोकशाहीचं राज्य आहे. शेतकऱ्यावर कोणी बोललं तर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं, 3 कायदे त्या ठिकाणी जे थांबवण्याचं काम केलं. त्यांच्या पण रस्त्यामध्ये खिळे टाकले, त्यांच्या पण अंगावर थंडीमध्ये दिल्लीच्या थंडगार पाणी टाकलं. 1.5 वर्ष आंदोलन करत होते शेतकरी रस्त्यात बसून. पण शेतकऱ्याला काय ते बाहेरचे आहेत का? ते काय पाकिस्तानी होते? ते काय अफगाणिस्तानचे होते? ते काय भारताचे नव्हते? जे आपले पोट पाळतात त्या शेतकऱ्यांना 1.5 वर्ष आंदोलन करावं लागलं आणि त्यांनी ते 3 कायदे रद्द केले. आपल्याला पण वेळ आहे तर ते आंदोलन करावं लागेल, जरा घर वाचवायचे असतील तर, आणि ते करावं लागेल. कारण अशा तऱ्हेने हळूहळू टप्प्याटप्प्याने एक एक जागा तोडून लोकांना देशोधडीला लावण्याचं काम चाललेलं आहे. तुम्हीच ठरवणार नियम, तुम्हीच त्याची पायमल्ली करणार. आता ज्योतिताईने सांगितलं मास्टर प्लॅनचं. मास्टर प्लॅन कधी बनवलाय? आता बनवलाय. कोणत्या धर्तीवर बनवलाय? 2016च्या धर्तीवर. अरे तुमचा सर्वे अजून झालेला नाहीये, बरोबर? झाले कमलानगरमध्ये सर्वे, झाले कुंभवाडा सर्वे, झाले तुमचा माहीम फाटकला सर्वे. कसा मास्टर प्लॅन काढला तुम्ही? कोणाच्या याच्यावर मास्टर प्लॅन काढला तुम्ही? कशी तुम्ही संख्या ठरवली? ज्या वेळेला तुम्ही पात्र नापात्र ठरवू शकत नाही, आता तुमची लिस्ट निघायला लागली, मग कशी संख्या ठरवली तुम्ही? कोणी ठरवली ती संख्या? कोणी ठरवलं कमर्शियल? कोणी ठरवलं इंडस्ट्री? जे लोक येतात ना तुमच्याकडे बोलायला, त्या वेळेला आले ना बोलायला. मी तर वर्षा गायकवाड स्पष्टपणे सांगते, मी कोणाला सांगितलं नव्हतं त्यावेळेला, मी सर्वांना सांगितलं होतं. धारावीची सगळ्यात मोठी ताकद, एका श्रीमंत माणसासमोरची ताकद जर काय असेल तर ती एकता आहे. सगळ्यांनी एकतेने राहा, मी सातत्याने सांगते. कारण आपल्याला ही लढाई एकटीने लढावी लागेल. एक दिवस बुलडोजर येऊन ही लढाई आपल्या सगळ्यांना हरवण्याचं काम करेल. आणि एकदा का घर तुटलं, तुम्ही आम्ही काहीच करू शकणार नाही रडण्याशिवाय, बसून तिथे आंदोलन करण्याशिवाय. पण जोपर्यंत आपल्या हातात ही जमीन आहे आणि जोपर्यंत आपलं घर त्या ठिकाणी अस्तित्वात आहे, तोपर्यंत ही लढाई आपल्याला एकाने लढावी लागेल. कोणी म्हणणार मेघवाडीचा काय संबंध इथे? काय संबंध नाही? उद्या तुमची पण तीच परिस्थिती येऊ शकते. उद्या 90 फीट मध्ये लोकांची पण तीच परिस्थिती येऊ शकते. त्या ठिकाणी असलेल्या प्रेमनगर, नाईकनगरच्या लोकांची पण हीच परिस्थिती असणार, मला माहिती आहे. धारावीमध्ये किती खरेदी विक्रीचे व्यवहार झाले. आज घरामध्ये राहणारा व्यक्ती हा 2000च्या पूर्वी आहे. किती लोक आहेत? जर कायदे आम्ही बनवलेले आहेत तर त्या कायद्याचं पायमल्ली का चालली आहे हे मला कळत नाही. आणि म्हणून आज ह्या होळीच्या माध्यमातून आम्ही धारावीतून एक संदेश देत आहोत. बाबासाहेबांनी ज्या तऱ्हेने मनुस्मृतीची जाहीर होळी केली आणि या देशाचं संविधान आणलं, समता, बंधुता, न्याय, स्वातंत्र्य प्रत्येक माणसाला देण्याचं काम केलं. आज या होळीच्या माध्यमातून धारावीतल्या प्रत्येक घराला घर मिळालं पाहिजे, ही मागणी आम्ही या ठिकाणी करत आहोत. प्रत्येक घराला घर मिळालं पाहिजे, दुकानाला दुकान मिळालं पाहिजे. तुम्ही ठरवणार का हे दुकान नाही चालणार आणि सांगणार तुम्ही रेसिडेन्शियल घ्या, तुम्ही ठरवणार? अरे डॉक्युमेंट बघा. आता भांडायला आम्ही जाऊ शकत नाही, कारण त्यांचं ऑफिस तुम्हाला पण माहितीये कसं आहे. आंदोलन करायला गेलो ते बाउन्सर पाळलेत, बाउन्सर. सगळे आर्मी मधले रिटायर माणसं घेतलीत. त्यांच्या जीवावरती लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न चाललाय. आणि मग अशा वेळेला न घाबरता न करता, मी खूप वेळा बोलते, स्वातंत्र्य संग्रामात पण हीच लढाई झाली असेल, त्यावेळेला सुद्धा लोकांवरती अशाच तऱ्हे लाठीमार झाला असेल, अशाच तऱ्हे लोकांना दाबवण्याचं काम झालं असेल. पण त्यावेळेला ते लोक उतरली एकत्रपणे, त्यावेळेची लढाई करण्याचं काम केलं. कारण एकच ध्येय होतं, आम्हाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, पारतंत्र्यातून आमची मुक्तता झाली पाहिजे. आजही तेच ध्येय घेऊन आपल्याला या ठिकाणी उतरावं लागेल. आणि ध्येय आपलं एकच असलं पाहिजे, धारावी आमची, आम्ही इथेच राहणार. धारावी कुणाच्या बापाची नाही, ना मोदीच्या बापाची आहे ना फडणवीसाच्या बापाची आहे. धारावी आमची आहे. कालपर्यंत बघत होते का? सांगा ना मला, कालपर्यंत किती मदत केली भाजपने? सांगा मला, का भाजपने कायदे निर्माण केले? हे सगळ्याचे मी बोलते येते. मला भाजपने सांगावं की मोदींनी पण सांगावं, देशाचे पंतप्रधान आहेत, आदर त्यांच्याबद्दल देशाचे पंतप्रधान असणार. संविधानामुळे देशाचे पंतप्रधान झाले, पण संविधानाची जर गळचेपी करत असेल तर त्यांच्या सुद्धा विरोधात आम्ही या ठिकाणी आवाज उठवण्याचं काम करणार. कारण ज्या तऱ्हेने आपल्या परम मित्राला मदत करण्यासाठी गरीबाला देशोधडीला लावतोय, काय कमी मोदीच्या मित्राला? सांगा मला. अदानीला एवढ्या जमिनी दिल्यात ना, एरिया कॉलनी पण दिली आमची. त्या ठिकाणी मोतीलाल नगर देण्याचा प्लॅन चाललाय, अबुद्ध नगर देण्याचा प्लॅन चाललाय. अरे एकरच्या एकर जमिनी देताय. तुम्हाला धारावी कधी दिसली नाही पहिल्यांदा? तुम्हाला आता धारावी दिसायला लागली कारण धारावी बीकेसीच्या जवळ आली.
एमआयडीसीच्या सगळ्या बाजूबाजूच्या जमिनी पाहिजेत. कशासाठी पाहिजेत? अरे तुम्ही ती बुलेट ट्रेन आणली, कोणासाठी आणली? रेल्वेमध्ये माणसं मरताय, त्या दिवशी मुंबईला माणसं मेली. रेल्वेमध्ये माणसांचं जीवन सुरक्षित नाही. सकाळी गेल्या की संध्याकाळी माणूस घरी येईल की नाही ह्याची लोकांना चिंता आहे. तुम्ही बुलेट ट्रेन आणली, एवढे गुप्तपणे बुलेट ट्रेनचं काम चालू. काय त्या बुलेट ट्रेन मध्ये असं चाललंय? कोणासाठी बुलेट ट्रेनचं काम चाललंय? या देशाच्या इतिहासामध्ये गरीब माणसाचा विचार नाही चाललेला आहे, एका श्रीमंत माणसाचा विचार चाललेला आहे. आणि मला सांगायला वाटेल की ज्या तऱ्हेने अमेरिका असेल, ऑस्ट्रेलिया असेल, यांच्या बाबतीमध्ये भ्रष्टाचाराचे मोठे मोठे आरोप झालेत ना, येणाऱ्या काळामध्ये बघा तुम्ही सगळं त्यांच्यासाठीच चाललेलं आहे. झालं ना, देशांनी, परक्या देशांनी पण त्यांना ठरवलं गुन्हेगार. भारत ठरवत नाही, ही गोष्ट वेगळी आहे. कारण जोपर्यंत देशाचे पंतप्रधान असलेले मोदी साहेबांचे मित्र असल्यामुळे ठरवत नाहीत त्यांना, पण अमेरिकेने ठरवलं, ऑस्ट्रेलियाने ठरवलं. मग अशा माणसावर तुम्ही आमचं भवितव्य देताय? अशा माणसावर तुम्ही आमच्या जीवनाचं जे आहे ते स्वप्न देताय? ज्या माणसाच्या भरोश्यावर तुम्ही नाही जगू शकत, ज्याच्यावर दुनियाभरामध्ये केस आहेत, आणि तुम्ही आम्हाला त्याच्या भरोश्यावर टाकलं का? तर आम्ही गरीब आहोत, आम्ही आवाज नाही उचलू शकत. तो श्रीमंत आहे, तो सोशल मीडिया करू शकतो, तो पोलीस यंत्रणा करू शकतो, सरकार करू शकतो. पण लक्षात ठेवा, आमच्याकडे जी ताकद आहे त्याच्याकडे नाही. आमच्याकडे जी ताकद आहे त्याच्याकडे नाही. सत्य आहे, मी नेहमी बोलते, सत्य परेशान हो सकता है, सत्य पराजित नाही होत आहे. सत्याला समोर जावं लागेल. एक ना एक दिवस धारावी मधलं प्रत्येक माणसाच्या लक्षात येईल की आपलं काय चाललंय. आपल्या भविष्याशी खेळायचं, एका ठिकाणी कोंबून ठेवायचं कोंडाण्यासारखं, आणि आमच्या जीवनाशी खेळायचं आणि त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या लोकांना मदत करण्याचं, हे बंद झालं पाहिजे. ही धारावी ही आपल्या सगळ्यांना माहिती आहे की किती लोकांची उपजीविका चालवते. सांगा, छोटे छोटे उद्योगपती घरामध्ये, त्याच्याबद्दल चर्चा नाही. काय होणार पुढं इंडस्ट्रीचं, त्याच्याबद्दल चर्चा नाही. काय होणार पुढं आमच्या लोकांचं, कशाबद्दल चर्चा नाही. फक्त चर्चा कोणाची आहे? इकडून काढा, तिकडून काढा, अपात्र करा. मला 2-3 लोक बोलले, मला माई फाटलचा एक जण बोलला, अरे मैं बीएमसीसी निकाल क्या है? अरे मैं नीचे का अपात्र किया, ऊपर का पात्र किया? कधी असं होतं का? कि नीचे का अपात्र आहे तो ऊपर का पात्र होत आहे? पण ऊपरचं पात्र काय? कारण त्याला देवणारला घर आहे, आणि ते सोडून द्या, पण त्याला देवणारला घर मिळणार ना. म्हणजे लोकांना धारावीत त्या घर द्यायचंय. लोकांना कुठं घर द्यायचंय? जावा तिथं देवणार मध्ये मरायला जावा. पण ही लढाई आम्ही लढण्याचं काम करणार. मी वर्षा गायकवाड मरेपर्यंत लढणार. बघू तू पण काय करतो, मी पण काय करतो. काय ना, हे घाबरवण्याची सगळे षडयंत्र आहेत. पण जो माणूस घाबरतो ना, मी तर ते खूप वेळा बोलते, पण लोक आमच्या कार्यकर्त्यांना पण माझं सांगणं आहे, रोज मरू नका, एकच दिवस मरणार आहे, लक्षात ठेवा. हे घाबरून मरतात नाही, रोज मरतात. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना माझं सांगणं आहे, ही लढाई लोकांसाठी लढतोय आपण. लोकांना घर मिळावं म्हणून लढतोय आपण. सर्वांना पात्र करावं म्हणून लढतोय आपण. या लढाईमध्ये तुम्ही सगळेजण ज्या तऱ्हेने भांडू शकता, त्याला एकमेकाच्या साथीने पुढे घेऊन जाण्याचं काम करा, घराघरामध्ये घेऊन जाण्याचं काम करा. कारण आज जे सुपात आहेत ते उद्या जात्यात आहेत. मी परवा पण बोलले, आणि परवा जे जात्यात असणार आहे ते सुपात येणार आहेत. आज त्यांच्याकडे बघून तुम्हाला वाटत असेल आम्हाला काय करायचंय. हीच भूमिका या देशामध्ये देशाला डुबवायला लागली की आम्हाला काय करायचंय. असं नाही चालत. ज्या वेळेला आपण ह्या लढाईमध्ये उतरतो त्यावेळी ती लढाई आपली असते, आणि ती आपल्या लोकांसाठी असते. प्रत्येक माणसाचं घर हे स्वप्न आहे, लक्षात ठेवा. त्या घरापासून तोडण्याचं काम जर कोणी करत असेल तर एकत्रपणे या. मी काल परवा पण तिथे बघितलं. मी काही लोकांना बोलले की जे पात्र झाले ते कदाचित बाहेर आले नाहीत वाटतं. मी असं बोलले काही लोकांना. पण मला दुःख या गोष्टीचं आहे की त्यांना असं नाही वाटत आहे की माझ्या बरोबर माझ्या शेजारच्या माणसाला पण घर मिळावं. ही लढाई कोणत्या एका माणसाच्या लढाईने होणार नाही. ही लढाई सगळ्यांनी लढली तरच ही लढाई जिंकण्याचं काम होईल. त्यामुळे मी सर्वांना हात जोडून विनंती करते, आता तरी शांतपणाने एकत्र या. आता तरी लढाईमध्ये सगळेजण सहभागी व्हा. शेवटी ही लढाई लोकशाहीची आहे, आणि ही लढाई आपल्या घराची आहे, आणि ही लढाई धारावीची आणि आपल्या हक्काची आहे. धारावी मी पहिल्यापासून बोलते की आमची आहे. ज्या वेळेला धारावीमध्ये कचरा होतो, मी आता सगळ्यांना नाही म्हणत, आम्ही कुठून आले आम्हाला माहिती आहे ना. मी बघितले लहानपणापासून धारावी, त्यावेळी कोणाला दिसली नाही. त्यावेळी कधी आदांना वाटलं नाही की धारावीतल्या एखाद्या शाळेमध्ये मदत केली पाहिजे किंवा एखाद्या गोष्टीचा आदर त्यांना वाटतंय. चांगली गोष्ट आहे, पण स्वार्थाला पण सीमा असते, आणि त्या ठिकाणी स्वतःच्या स्वार्थासाठी गरीबाला देशोधडीला लावण्याची जी परंपरा नवीन सुरू झालेली आहे
ती बंद झाली पाहिजे, त्याची सुरुवात धारावीतून व्हावी, हीच याच्या ठिकाणी इच्छा व्यक्त करते. बघा, मी तर मोतीलाल नगरला फाईट करते, ते मुलुंडच्या लोकांसाठी फाईट करते, कुर्लाच्या लोकांसाठी. सगळे बोलतात आम्हाला धारावीची नको नको. मी बोलते आम्हाला तुमच्याकडे यायचं नाही. मी कुर्ल्याला पण बोलले, मी मुलुंडला पण बोलते, मी मालवणीला जाऊन पण भाषण केलं की आम्हालाच यायचं नाहीये. आता आम्हाला कोणी जबरदस्तीने पाठवतोय, ढाकलण्याचं काम करतोय, तर अशा वेळेला तुम्ही आमच्या बरोबरीने उतरा आणि तुम्ही आमची साथ द्या. त्यामुळे मला असं वाटतंय की येणाऱ्या दिवसामध्ये ही लढाई अजून तीव्र करावी लागेल. आज बाबासाहेबांच्या साक्षीने आम्ही जाणार आहोत. मला माहितीये कोणी लोक बोलले आम्ही नका करू, हे नका करू, ते नका करू. कायदे फक्त आम्हालाच आहेत, कायदे फक्त आम्हालाच आहेत, गुन्हे पण आमच्यावरतीच आहेत. एक व्यक्ती सगळ्या जमिनी घेत चाललाय, एक व्यक्ती गरीब माणसाला देशोधडी लावत चाललाय, त्याच्यावरती कुठला गुन्हा नाही, त्याच्यावरती कुठली केस नाही, त्याच्या मदतीला सगळे चाललेत. आम्हाला सांगणार तुम्ही हे करू नका, तुम्ही ते करू नका. आम्ही संविधान मानतो, पण अन्याय झाला तर ते खपून घेणारे आम्ही नाही. त्यामुळे आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून बाबासाहेबांना साक्ष ठेवून सांगते, बाबासाहेबांनी जी आम्हाला शिकवण दिली, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, आज तीच घेऊन आम्ही पुढे जात आहोत. घर वाचवा, संघर्ष करा आणि संघटित व्हा, हीच भूमिका आम्ही या ठिकाणी घेऊन जाणार. आम्ही तीच गोष्ट घेऊन पुढे जाणार. आणि बाबासाहेबांनी आम्हाला जे शिकवलंय, तर वर्षा गायकवाड आज इथपर्यंत पोहोचली फक्त बाबासाहेबांच्या पुण्याईमुळे आणि सावित्रीबाईंच्या पुण्याईमुळे. त्यामुळे आम्ही तीच लढाई लढण्याचं काम करणार. मला माहितीये बाबासाहेबांना पण संघर्ष सहन करावा लागला, क्रांतीज्योती सावित्रीबाईंना पण संघर्ष सहन करावा लागला, छत्रपती शिवाजी महाराजांना पण संघर्ष सहन करावा लागला. पण त्यांची लढाई ही रयतेसाठी होती, रयतेसाठी लढण्याचं काम त्यांनी केलं. तीच लढाई करण्याचा आमचे आदर्श आहेत. ते त्यांना महाराष्ट्र आम्ही म्हणतो ना, आमचे आदर्श आहेत. आमच्या अस्मितेला आणि आमच्या आदर्शांना धरून आम्ही येणाऱ्या काळात काम करू. ही लढाई अशीच चालत राहील. प्रत्येक ठिकठिकाणी जाऊन आम्ही बोलू. शेवटी निर्णय लोकांचे आहे, शेवटी राज्य लोकांचं आहे, घर सुद्धा आपल्या सगळ्यांचं आहे. निर्णय आपल्याला घ्यावा लागेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.